गुरुवारच्या उपासनेमध्ये आपण जात असताना ज्याप्रमाणे आपण पाहिलं की आम्ही मागच्या रविवारी झावळ्याचा रविवार हा सण साजरा केला आणि या घटनेची चारही शुभवर्तमानकारांनी नोंद घेतलेली आहे, कारण ही घटना येशू ख्रिस्ताच्या जीवनात आणि आमच्या विश्वासणाऱ्यांच्या जीवनात देखील महत्त्वाची आहे। त्याचप्रमाणे आम्ही पाहतो की चारही शुभवर्तमानकार येशू ख्रिस्ताचे आपल्या शिष्यांबरोबरचे शेवटले भोजन या गोष्टीची नोंद घेतात, कारण आम्हा ख्रिस्ती लोकांसाठी ते अतिशय महत्त्वाची अशी बाब आहे। जर आम्ही आमच्या विश्वासणाऱ्या ख्रिस्ती लोकांची कुटुंब पाहिली तर प्रत्येक कुटुंबामध्ये गेल्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं की प्रत्येकाच्या घरात येशू ख्रिस्त त्याच्या 12 शिष्यांबरोबर भोजन करत आहे। हे पोस्टर आपल्याला पाहायला मिळते। आम्ही त्या गोष्टीचं स्मरण आमच्या कुटुंबामध्ये आणि आमच्या घरामध्ये सतत करत असतो, कारण ही जी घटना आहे ती विश्वासणाऱ्यांच्या जीवनात अतिशय महत्त्वाची आहे। जे शुभवर्तमान आम्ही वाचलेलं आहे त्या शुभवर्तमानानुसार आम्ही हा दिवस आणि या दिवसाचं महत्त्व पाहत असताना आम्हाला पाहायला मिळतं की लॅटिन भाषेतील या शब्दाला जो शब्द आहे की मॉन्टिडेंट या शब्दाचं मौंडी हा जो मराठी उच्चार त्यांनी केलेला आहे आणि त्याला मौंडे असं म्हटलेलं आहे। त्या शब्दाचा मराठी अर्थ आहे की आज्ञा देणे, आणि म्हणून या शब्दाचा शब्दशः अर्थ घेतला तर आजच्या दिवसाला आम्ही आज्ञेचा गुरुवार असं देखील म्हणू शकतो। आज्ञेचा गुरुवार म्हणजे येशू ख्रिस्तानी आपल्या शिष्यांना एक नवीन आज्ञा दिलेली आहे आणि तीच आज्ञा तो आज आम्हाला देऊ इच्छित आहे। आणि म्हणून या दिवसाचं महत्त्व पाहत असताना आपण पाहूया की येशू ख्रिस्त ज्या वेळेस आपल्या शिष्यांबरोबर भोजन करत आहे त्यावेळेस कोणकोणत्या गोष्टी झालेल्या आहेत। एक तर त्याने आपल्या शिष्यांना आज्ञा दिलेली आहे, 2 त्याने भोजनाच्या वेळेस नवीन करार स्थापन केलेला आहे, आणि 3 त्यानं आपला विश्वासघात करणारा व्यक्ती उघडपणे दाखवून दिलेला आहे। आणि म्हणून आज आम्ही आमचं लक्ष त्या माडीवरच्या खोलीत जो मेज तयार केलेला आहे त्या मेजाभोवती येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांसह बसलेला आहे, त्या मेजावरती आम्ही आमचं लक्ष लावणार आहोत। आम्ही आमचं मन त्या मेजावर लावणार आहोत की त्या मेजावर त्या संध्याकाळी कोणत्या गोष्टी घडलेल्या आहेत। आणि मग या घटनेकडे गांभीर्यानं पाहत असताना आपल्याला पाहायला मिळतं की प्रथम येशूनं काय केलेलं आहे तर भोजन सुरू होण्यापूर्वी एक अतिशय महत्त्वाची अशी कृती केलेली आहे, त्यानं आपल्या शिष्यांचे पाय धुतलेले आहेत। जो गुरु होता तो शिष्यांपुढे लीन दीन नम्र झालेला आहे आणि आपल्या शिष्यांचे त्यांनी काय केलेले आहे पाय धुतलेले आहे, आणि तिथून पुढे त्या मेजावरती त्यांनी भोजनाला सुरुवात केलेली आहे। मग आम्ही पाहतो की या मेजावर तो आता आपल्या शिष्यांना एक आज्ञा देत आहे, ज्या आज्ञेचा गुरुवार आम्ही पाळत आहोत। कोणती आज्ञा येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना देत आहे आपण वाचूया। योहान शुभवर्तमान याचा 13वा अध्याय आणि त्याचं 34वं वचन। योहान शुभवर्तमान याचा 13वा अध्याय आणि त्याचं 34। मी तुम्हास नवी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकावर प्रीती करावी, जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकावर प्रीती करावी। फार मोठी महान आणि गहन अशी आज्ञा तो आपल्या शिष्यांना देत आहे। आम्ही काल पाहिलं की येशू ख्रिस्त 3.5 वर्ष शिष्यांना आणि लोकांना शिकवण देत होता, पण या दिवसांमध्ये त्याने आपल्या संपूर्ण शिक्षणाची समरी म्हणजे महत्त्वाच्या गोष्टी शिष्यांना शिकवलेल्या आहेत। आणि हीच महत्त्वाची गोष्ट शिकवत असताना तो एक नवीन आज्ञा देतो, आणि ती आज्ञा ही आहे की मी तुम्हाला नवीन आज्ञा देतो की तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी। ज्या प्रीतीवर ख्रिस्ती धर्म उभारलेला आहे, ज्या आज्ञेवर ज्या वचनावर ख्रिस्ती धर्म उभारलेला आहे देव प्रीती आहे।
आणि हे वचन आज्ञेच्या रूपामध्ये येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना देत आहे की मी तुम्हाला आज्ञा देतो की तुम्हाला एकमेकांवर काय करायचे आहे, प्रीती करायची आहे. आता ती अशी प्रीती करायची आहे, पुढे त्याचं वर्णन तो करतो, जशी मी तुम्हावर केली. यानो येशू ख्रिस्तानं आम्हावर केलेली प्रीती आम्ही एकमेकांवर करणं सोपं आहे का? नक्कीच नाही. पण अशक्य आहे का? नाही. ते शक्य होऊ शकतं, कारण येशू ख्रिस्त मानव होऊन त्यांनी ही प्रीती आम्हावर केलेली आहे. आमच्या सारख्या मानवी शरीरामध्ये येऊन त्यानं निरपेक्ष प्रीती आम्हावर केलेली आहे. आणि आज तो आज्ञा देत आहे की जशी मी तुमच्यावर केली आहे तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. आता ही आज्ञा देत असताना या आज्ञेचा जो अर्थ आहे तो अर्थ त्यांनी आधीच शिष्यांना कित्त्यामधून दाखवून दिलेला आणि त्याने कित्ता घालून दिलेला आहे. आणि आपल्या जागेवरून उठून त्याने आपल्या शिष्यांचे पाय धुतलेले. प्रीती करत असताना जी लीनता, जी नम्रता आमच्या अंगी असावी, ही केवळ तो शब्दांना सांगत नाहीये, तर तो कृती करत आहे. आणि ती कृती केल्यानंतर तो शिष्यांना म्हटलेला आहे की जसे मी तुम्हाला केले तसे तुम्ही एकमेकांना करा. प्रियांनो, संत पौल म्हणतो, प्रीतीने एकमेकांचे दास बना. इतकी प्रीती करा की पुढच्या व्यक्तीचं तुम्ही कोण झाले पाहिजे? दास. एवढी प्रीती करा की पुढच्या व्यक्तीचे तुम्ही काय झाले पाहिजे? दास झाले. प्रियांनो, आमचा येशू ख्रिस्त म्हणजे बोले तैसा चाले त्याची बनवणी. त्यानं काय केलेलं आहे तर आपल्या कृतीतून हे दाखवून दिलेलं आहे. त्यानं आधी पाय धुतले आणि मग तो शिष्यांना म्हटलेला आहे, जसे मी तुम्हाला केले तसे तुम्ही एकमेकांना करावे, म्हणून मी तुम्हाला कित्ता घालून दिला. आणि आता ही आज्ञा तो आज आम्हाला देत आहे की तुम्हाला परस्परांवर प्रीती करायची. मग ही प्रीती कशी असावी? तर या प्रीतीचे गुणधर्म देखील त्यानं आम्हाला देऊन ठेवलेले आहे. न फुगणारी, न चिडणारी, न रुसणारी, सर्व प्रीतीचे गुणधर्म त्यानं देऊन ठेवलेले आहे. अशी प्रीती तुम्हाला परस्परांवर करायची आहे. जर तुम्ही आज मौते गुरुवार पाळता, जर तुम्ही हा दिवस पाळता, जर ह्या दिवसाला तुम्ही भक्तिभावानं मंदिरात येता, तर आम्ही गांभीर्यानं हे घेतलं पाहिजे की त्यानं आज आम्हाला एक आज्ञा दिलेली आहे. आणि ती आज्ञा ही आहे की तुम्हाला परस्परांवर प्रीती करायचीच आहे. आज आम्ही आत्मपरीक्षण करणार आहोत. काय मी माझ्या बंधूवर प्रीती करतो का? ती प्रीती येशू ख्रिस्तासारखी आहे का? त्या प्रीतीत लीनता आहे का? त्या प्रीतीत नम्रता आहे का? त्या प्रीतीमध्ये मी माझ्या बंधूचा दास होतो. कारण आज तो आमच्याकडून अपेक्षा करत आहे. जर तुम्ही या मेजाभोवती आलेला आहात तर ही आज्ञा तुम्हाला आधी पाळायची. या आज्ञेचं तुम्हाला पालन करायचं आहे. यानंतर आपण पाहतो की आता ही आज्ञा दिल्यानंतर ते भोजनासाठी तयार झालेले आहे. भोजनाला बसल्यानंतर त्यानं कोणती कृती केलेली आहे? आपण वचन वाचूया. मार्क शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि त्याचं 22वे वचन. मार्क शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि त्याचं 22वे वचन. हे भोजन करीत असता त्याने भाकर घेऊन व आशीर्वाद देऊन ती फोडली आणि त्यास देऊन म्हटले, घ्या, हे माझे शरीर आहे. घ्या, हे माझे शरीर आहे. आता त्याला भाकर घेतलेली आहे आणि आपल्या शिष्यांना तो ती भाकर देत आहे. प्रियांनो, आम्हाला माहित आहे आम्ही धावपळ कष्ट करतो, कारण आमच्या शारीरिक जीवनासाठी जी भाकर आहे त्या भाकरीचं महत्त्व काय आहे? तर त्या भाकरीमुळं आमचं शरीर तग धरतं, आमचं शरीर उभं राहतं, आमच्या शरीराचं पोषण होतं. आणि येशू ख्रिस्त म्हणतो, मी जीवनाची भाकर आहे. त्या जीवनाच्या भाकरीला त्यानं आम्हाला यासाठी देऊन केलेलं आहे की आमच्या आध्यात्मिक जीवनात, आमच्या आध्यात्मिक जीवनानं तग धरावा, ते सुदृढ आणि बलवान व्हावं.
आणि म्हणून तो स्वतःला भाकरीच्या रूपात आम्हाला देऊन टाकत आहे. तो म्हणत आहे की हे माझं शरीर आहे. तेच आशीर्वाद देऊन त्यांनी ती मोडली आणि त्यांना देऊन म्हटलं की हे माझं शरीर आहे. याच योहानानं त्याच्या 6व्या अध्यायातील 35व्या वचनात हे स्पष्ट केलेलं आहे की येशू स्वतः शिष्यांना म्हणाला होता की मी जीवनाची भाकर आहे. आणि ती भाकर त्यानं आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. ती खाण्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि ती भाकर दिल्यानंतर 23वं वचन आपण वाचूया. आणि त्याने प्याला घेतला, तो उपकार स्तुती करून त्यांना तो दिला, आणि ते सर्वजण त्यातून प्याले. पुढचं वचन. तो त्यांना म्हणाला, हे नवीन करार प्रस्थापित करणारे माझे रक्त आहे, ते पुष्कळांकरिता उदिले जात आहे. हे नवीन करार प्रस्थापित करणारे माझे रक्त. प्रियानो, जुना करार आणि नवीन करार. फक्त हे नाही की जुना करार म्हणजे पवित्र शास्त्राचा अर्धा भाग आणि नवीन करार म्हणजे पवित्र शास्त्राचा पुढील भाग. 2 करार आहेत जे आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये महत्त्वाचे आहेत. जुना करार म्हणजे परमेश्वरानं इस्रायल लोकांना जगातून बाजूला केलं आणि त्या निवडलेल्या लोकांनी माझ्या स्वभावासारखं व्हावं, पवित्र व्हावं म्हणून त्यांना नियमशास्त्र दिलं. आता हे जे नियमशास्त्र आहे ते दगडावर कोरलं गेलं आणि ते दगडावरचे शिलालेख यहुदी लोकांना दिले गेले आणि ते नियमशास्त्र त्यांना पाळायचं होतं. आणि तो जुना करार हा होता की जर तुम्ही माझे विधी पाळाल, जर तुम्ही माझे विधी पाळाल तर तुम्ही माझे लोक आणि मी तुमचा देव. हा काय होता? जुना करार. आता येशू ख्रिस्त काय म्हणत आहे की नव्या कराराची मी काय करत आहे? स्थापना करत आहे. आता हा जो जुना करार होता, या करारामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की लोक काय करायचे? ते नियमशास्त्र तंतोतंत पाळायचे. मग तंतोतंत पाळण्यास ते असमर्थ ठरायचे, कारण की नियमशास्त्रातले सर्व आज्ञा ते पाळू शकत नव्हते. मग त्यांच्याकडून जर ते नियमशास्त्र मोडलं गेलं तर त्यांच्यासाठी तरतूद काय होती? पशु पक्ष्यांचं त्यांना काय करायचं? अर्पण करायचं, रक्त सांडायचं. कारण पवित्र शास्त्र सांगतं रक्त सिंचनाशिवाय पापक्षमा नाही. मग ते अर्पण करायचं, पण त्या अर्पणाला देखील मर्यादा. हा जुना करार होता. आणि मग जर ते अर्पण केलं नाही, रक्त सिंचन केलं नाही तर नियमशास्त्र मोडल्याचं शासन काय असायचं? तर लोकांना दगडमार करून त्यांना मृत्यू येईपर्यंत मारलं जायचं. म्हणजे जुना करार हा होता की नियमशास्त्र जर मोडलं तर मृत्यू ठरले. आता येशू ख्रिस्त या मेजावर म्हणत आहे की मी काय करत आहे? माझं रक्त सांडून नवीन करार स्थापन करत आहे. आता तो कोणता नवीन करार स्थापन करत आहे आपण पाहूया. 2 कोरिंथ याचा 3रा अध्याय आणि त्याचं 6वं वचन. 2 कोरिंथ याचा 3रा अध्याय आणि त्याचं 6वं वचन. नाही, 2 कोरिंथ याचा 3रा अध्याय आणि 6वं. त्यानेच आम्हाला नव्या कराराचे सेवक होण्यासाठी समर्थ केले. तो करार लेखी नव्हे तर आध्यात्मिक आहे, कारण लेख जीवे मारतो परंतु आत्मा जिवंत करतो. बघा, त्याने काय केलेलं आहे? आम्हाला नव्या कराराचे सेवक होण्यासाठी समर्थ केले आणि तो करार लेखी नाही. आपण काय पाहिलं? पहिला करार काय होता? लेखी होता. तो दगडावर लिहिला गेला होता. तो लिखित स्वरूपात काय केला होता? यहुदी लोकांना, इस्रायल लोकांना दिला गेला होता आणि तो त्यांनी पाळायचा होता. आता येशू ख्रिस्त काय म्हणत आहे की जो नवीन करार आहे तो लिखित नाहीये, तर तो कुठं लिहिलेला आहे? तो येशू ख्रिस्तानं आमच्या हृदयपटलावर लिहिलेला. तो काय म्हणतो? मी तुम्हाला नवे हृदय देईन. आणि ज्या आज्ञा त्यांनी देव केलेल्या आहेत तो आता त्या आमच्या हृदयपटलावर लिहून ठेवत आहे. आता तो म्हणतो की मी नवीन करार केलेला आहे, कारण जुना करार जो आहे, जो लिखित स्वरूपात आहे, तो मनुष्याला जीवे मारतो. नियमशास्त्र काय करतं? मनुष्याला जीवे मारतं. कसं जीवे मारतं? जर नियमशास्त्र मोडलं तर पापक्षमा नाही. जर पापक्षमा पाहिजे तर कोकऱ्याचं अर्पण करायचं. जर कोकऱ्याचं अर्पण केलं नाही तर मृत्यू ठरलेला.
पण येशू ख्रिस्त म्हणतो की आत्मा काय करतो? जिवंत करतो. आता येशू ख्रिस्ताने जो नवीन करार केलेला आहे तो लिखित नाही, तर तो आमच्या हृदयावर त्यांनी काय केलेला आहे? नोंदवलेला आहे. आणि हा नवीन करार काय आहे? हा नवीन करार हा आहे की जुन्या करारामध्ये तुम्हाला नियमशास्त्र दिलं, नवीन करारामध्ये तुम्हाला येशूच दिलं. आता तुम्हाला बलिदान करायचं, तर आता बलिदान म्हणून येशूचंच बलिदान आहे आणि ते एकदाच. आता वारंवार अर्पण करण्याची गरज जुन्या आणि नवीन करारामध्येही तफावत आहे. हा फरक आहे. दोन्ही करार परमेश्वरानेच केलेले आहेत. एका करारामध्ये तो नियमशास्त्र देतो, दुसऱ्या करारामध्ये तो खुद्द येशूला देऊन टाकतो. जुन्या करारामध्ये आपल्याला आपल्या पापासाठी पशूंचं अर्पण करावं लागतं. नवीन करारामध्ये आपल्याला अर्पण करावं लागत नाही, कारण येशू ख्रिस्ताचं अर्पण होऊन येशू ख्रिस्ताचं रक्त सांडलं. आता ते रक्त आम्हाला काय करतं? तर आमच्या पापापासून शुद्ध करतं. हा दोन करारांमधला काय आहे? फरक. आणि येशू ख्रिस्त इथं शिष्यांना सांगत आहे की मी आज काय करत आहे? माझ्या रक्ताद्वारे तुमच्याशी नवीन करार स्थापन करत. आणि तो करार काय आहे? आपण वाचूया. पहिले योहान याचा पहिला अध्याय आणि त्याचं 7वं वचन. पहिले योहान याचा पहिला अध्याय आणि त्याचं 7वं वचन. पहिले योहान पहिला अध्याय 7वं वचन. पण जसा आपण प्रकाशात आहे तसेच जर आपण प्रकाशात चालत असतो तर आपली एकमेकांबरोबर सहभागी आहे. आणि त्याचा पुत्र येशू त्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून, त्याचा पुत्र येशू याचे रक्त आम्हाला सर्व पापांपासून शुद्ध करते. हा परमेश्वरानं केलेला दुसरा करार आहे. दोन्ही करार रक्तानं केलेले आहेत. कारण पूर्वीच्या काळी ज्यावेळेस करार केला जायचा तो रक्तानं केला जायचा, कारण तो कायम स्वरूपी असायचा. ह्या दोन करारातला आपण फरक पाहिलेला आहे. प्रियानो, येशू ख्रिस्तानं त्या प्याल्यातील द्राक्षरसाला म्हटलेलं आहे की हे माझं नवीन कराराचं रक्त आहे. आणि हे कुणासाठी ओतलं जात आहे? हे तुमच्यासाठी ओतलं जात आहे. कारण याचा अर्थ हा आहे की तुमच्या पापांची माझ्या रक्ताद्वारे काय झालेली आहे? क्षमा. आणि आता ते रक्त तुम्हाला काय करायचं आहे? प्राशन करायचं. आता पुढे तो काय म्हणतो की हे सर्व तुम्हाला काय करायचं आहे? तर हे सर्व मेजाजवळ येऊन प्राशन करत असताना माझ्या स्मरणार्थ तुम्हाला हे काय करायचं आहे? करायचं. प्रियानो, ज्यावेळेस आम्ही मेजाजवळ येतो त्यावेळेस आम्हाला हे स्मरण करायचं आहे की ही भाकर, हे द्राक्षरस म्हणजे माझ्या येशू ख्रिस्ताचं त्या वधस्तंभावरचं बलिदान आहे, जे माझ्यासाठी झालेलं आहे. आणि ते माझ्यासाठी होऊन त्यानं त्याचं शरीर भाकरीच्या स्वरूपात आणि त्याचं रक्त या द्राक्षरसाच्या स्वरूपात मला काय केलेलं आहे? दिलेलं आहे. म्हणजे ज्या ज्या वेळेस आम्ही मेजावर येतो त्या वेळेस आम्ही हे स्मरण करायचं आहे की माझ्या पापासाठी माझा येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर मारला. माझ्या पापांची क्षमा व्हावी म्हणून माझ्या येशू ख्रिस्तानं रक्त सांडलं. आणि आता मला हे स्मरण करायचं आहे की त्या रक्ताद्वारे मला माझ्या पापांची क्षमा झाली. तर त्यासाठी मला नेहमी सातत्यानं त्याच्याजवळ यायचं, ते प्राशन करायचं आहे, ते ग्रहण करायचं आहे आणि ते स्मरण देखील करायचं. आता आपण त्या मेजाकडं गांभीर्यानं पाहत असताना आपण पाहूया की संत पौल मंडळीला इशारा देतात. संत पौल मंडळीला इशारा देत आहे आणि तो इशारा काय आहे आपण पाहूया. पहिले करीन याचा 11वा अध्याय आणि त्याचं 27 वचन आपण आधी वाचू आणि त्यानंतर 28 वचन वाचू. पहिले करीन याचा 11वा अध्याय आणि त्याचं 27 आणि 28 वचन. म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल तो प्रभूचे शरीर व रक्त या संबंधाने दोषी ठरेल. हा पुढे. जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल तो प्रभूचं शरीर आणि रक्त या संबंधाने काय करत? दोषी.
म्हणून मी आतापर्यंत 1, 2, 3, 4 वेळेस सांगितले की या मेजावर आम्ही काय करणार आहोत, गांभीर्याने. याचं गांभीर्य मंडळीनं लक्षात घ्यावं, आम्ही लक्षात घ्यावं, म्हणून संत पौल आम्हाला सूचना देत आहे. तो म्हणत आहे की जर तुम्ही अयोग्य प्रकारे हे खाल किंवा हे प्याल तर तुम्ही काय कराल, तर येशूचं शरीर आणि रक्त या संबंधाने तुम्ही दोषी ठराल. तुम्ही दोषी ठराल, तुम्ही स्वतःवर दंड ओढवून घ्याल. आणि म्हणून पुढचं वचन आपण वाचू. पुढचं वचन वाचू. म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे. कारण त्या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो तो पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड ओढवून घेतो. म्हणून माणसानं काय करायचं आहे, तर सहभागितेच्या प्रभू भोजनाच्या मेजावर येण्यापूर्वी संत पौल म्हणतो प्रत्येक माणसानं आत्मपरीक्षण करायचं. तुझा दोष मला दाखवायचा नाहीये, तर माझ्या दोषांचं मला काय करायचं आहे, आत्मपरीक्षण करायचं आहे. ते आत्मपरीक्षण करून मग मला या भाकरीतून खायचं आहे आणि मग मला या प्याल्यातून प्यायचं आहे. आणि जर मी तसं करत नाही तर मी स्वतःवर दंड ओढवून घेत. किती गांभीर्यानं लक्षपूर्वक गोष्ट आपण घेतली पाहिजे. प्रभू भोजन घेणं म्हणजे ही एक कोणत्याही प्रकारची परंपरा नाही. त्यामध्ये एक गांभीर्य आहे आणि ते गांभीर्य हे आहे की आम्ही विश्वास ठेवला पाहिजे की माझ्या येशू ख्रिस्ताचं त्या वधस्तंभावर माझ्यासाठी बलिदान झालेलं आहे, त्याच्या शरीराला माझ्यासाठी मोडलं गेलेलं आहे, त्याचं रक्त माझ्यासाठी सांडलेलं आहे. पण ते घेण्यापूर्वी मी दोषी आहे का याचं मला आत्मपरीक्षण करायचं. मग हे आत्मपरीक्षण केल्यानंतर मी जर अयोग्य प्रकारे ते घेतलं तर मी दंडास पात्र आहे. आणखीन एक वचन आपण वाचूया. मत्तई कृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि त्याचं 23वं वचन. यास्तव तू आपले दान अर्पिण्यास विधीजवळ आणीत असता आपल्या भावाच्या मनात आपल्या विरुद्ध काही आहे असे तुला स्मरण झाले तर तेथेच विधी पुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा. प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर. येशू ख्रिस्तानं शिष्यांना शिकवण देत असताना हीच गोष्ट आधी देखील सांगितली होती की तू वेदी पुढे जात आहेस काय, तर त्या वेदी पुढे जात असताना तुला जर आठवलं की माझ्या भावाच्या मनात माझ्याविषयी काय आहे, माझ्या मनात माझ्या भावाविषयी काय आहे, तर तुझं दान तिथंच टाक. प्रथम जाऊन आपल्या भावाबरोबर समेट. आणि आजच्या दिवशी त्या मेजावर तो काय आज्ञा देत आहे की जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्हाला एकमेकांवर प्रीती करायची. आधी समेट कर आणि मग आपले दान अर्पण कर. प्रियानो, आम्ही ज्यावेळेस वेदीवर येतो, मेजावर येतो, त्यावेळेस आम्ही स्वतःला अर्पण करतो आणि मग प्रभूचं शरीर आणि रक्त वाशितो. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणत आहे की आधी जाऊन आपल्या भावाबरोबर काय आम्ही आमचं आत्मपरीक्षण करणार आहोत. आज मी या मेजाजवळ जाणार आहे, येशूनं माझ्यासाठी भोगलेलं शरीर खाणार आहे, सांडलेलं रक्त पिणार आहे, पण त्यापूर्वी मी दोषी आहे काय. जर मी दोषी आहे तर मी ते अयोग्य प्रकारे घेते आणि जर मी ते अयोग्य प्रकारे घेते तर दुसऱ्यांवर नाही तर मी स्वतःवर दंड ओढवून घेत. त्या मेजाचं आणि त्या भोजनाचं गांभीर्य येशू ख्रिस्तानं शिष्यांना दिलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की आता हे तुम्हाला माझ्या स्मरणार्थ कधीपर्यंत करायचं आहे, तर मी येईल. म्हणजे आम्ही ज्यावेळेस मेजावर येऊ त्यावेळेस प्रत्येक वेळेस आम्ही घोषणा करू की माझा येशू ख्रिस्त माझ्यासाठी माझ्या येशू ख्रिस्ताच्या रक्तानं मला क्षमा मिळाली. हे कधीपर्यंत करायचंय, त्याचं द्वितीय आगमन होईपर्यंत ही गोष्ट आम्हाला करायची आहे. आणि तो म्हणतो की आता मी हा द्राक्षरस पिणार नाही आणि ज्यावेळेस त्याचं द्वितीय आगमन होईल त्यावेळेस तो म्हणतो की आम्ही सर्वजण मिळून काय करणार आहोत, दूध पिणार.
महत्वाची आणि गांभीर्याची गोष्ट येशू ख्रिस्तात आपल्या शिष्यांना सांगत आहे. आता हे भोजनाच्या वेळेस तो आणखीन एक गोष्ट करत आहे आणि ती म्हणजे तो आपला विश्वासघात करणारा प्रकट करत आहे. तो स्पष्ट सांगत आहे की तुमच्यातील एक जण मला धरून देणार, तो माझ्याबरोबर फितुरी करणार आहे. आणि त्यानं यहुदा इस्करियोत याला स्पष्टपणे काय करून गेलेला आहे, दाखवून दिलेला आहे. यहुदा त्याला विचारत आहे काय मी तो आहे काय, आणि येशू ख्रिस्त म्हणतो हो तो तूच आहेस. जो यहुदा येशू ख्रिस्ताबरोबर 3.5 वर्ष राहिलेला आहे, ज्यानं त्याचे चमत्कार पाहिलेले आहेत, ज्यानं त्याचं कार्य ऐकलेलं आहे, कार्य पाहिलेलं आहे, शिकवण ऐकलेली आहे, तोच यहुदा येशू ख्रिस्ताबरोबर राहताना त्याचं वेगळं रूप आहे. आणि येशू ख्रिस्ताच्या बाहेर त्याच्यापासून लांब गेल्यानंतर त्याचं वेगळं स्वरूप आहे. आणि त्याचं हे स्वरूप आहे की तो जगीक जीवनात मोहामध्ये अडकलेला आहे. आणि तो मोह 30 चांदीच्या नाण्यांचा आहे. त्या मोहात अडकून त्यानं येशू ख्रिस्ताचा सौदा केलेला आहे आणि स्वतःवर दंड ओढून घेतलेला. आज आम्हाला मेजावर येण्यापूर्वी हे देखील आत्मपरीक्षण करायचं आहे, काय मी येशू ख्रिस्ताबरोबर फितुरी करत आहे, काय मी येशू ख्रिस्ताचा विश्वासघात करत आहे, काय मी येशू ख्रिस्ताच्या इच्छेविरुद्ध वागत आहे, काय मी दोषी आहे काय. आणि जर मी हे सर्व करत आहे तर जसा त्या यहुदाचा नाश झालाय, काय मी नाश ओढवून गेला आहे. या 3 गोष्टीतून येशू ख्रिस्त आज आम्हाला आमंत्रण देखील देत आहे आणि त्या आमंत्रणाबरोबर इशारा देखील देत आहे. जर तुम्ही दोषी आहात तर आत्मपरीक्षण करा, पश्चाताप करा आणि मग त्या पश्चातापी अंतःकरणानं त्या मेजाजवळ या, कारण तुम्हासाठी दिलेलं हे माझं शरीर आणि रक्त आहे. तुम्हासाठी दिलेलं हे माझं शरीर आणि रक्त आहे. होय, येशू ख्रिस्तानं आज आमच्यासाठी त्या बलिदानाचं बलिदान करून ती भाकर आणि तो द्राक्षरस उपलब्ध करून आहे. आज ते सेवन करण्यापूर्वी आम्ही आत्मपरीक्षण करूया आणि मगच त्या भाकरीतून खाऊया आणि मगच त्या प्याल्यातून पिऊया. प्रभू करो आणि आजचं वचन आम्हासाठी आशीर्वादाचं आणि विशेष करून आध्यात्मिक